हे फक्त 1200 आणि चेहऱ्यावर 12 वाजले. 1200 रुपये ऐकून इकडे बघून चेहरा दाखव. वाजले 12. हाय फ्रेंड्स, तर आपण आज चाललोय दुसऱ्या हॉटेलला शिफ्ट करतोय आपण, कारण की आपलं मनालीचा 3 दिवसाचा प्लॅन आहे. त्याच्यामध्ये 2 दिवस हे हॉटेल होतं आणि तिसऱ्या दिवशी अवेलेबल नव्हतं हे हॉटेल, तर आपण एक दिवसासाठी दुसरं हॉटेल केलेलं आहे, बुक केलेलं आहे. तर आपण आता शिफ्ट करत आहे दुसऱ्या हॉटेलमध्ये. मित्रांनो, आता फायनली आपण आपल्या दुसऱ्या हॉटेलला पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही आपली कॅब, त्याचं आपलं सामान आणि आपले लगेज घेऊन जात आहेत. हॉटेल बघायचं तुम्हाला. हॉटेल हे आपलं हॉटेल आहे आत्ताचं. हे आजच्या दिवस हे आपल्याला हॉटेल असणार आहे आणि उद्या आपण जाणार आहे शिमल्याला आपलं दुसरं हॉटेल असणार आहे. तर फायनली मित्रांनो, आम्ही इथून आता निघालेलो आहे मनाली लोकल करायला. तर पाहू शकता आमच्या आजचे आउटफिट दाखवलंच तुम्हाला आम्ही. मित्रांनो, आता आपण चाललोय कालची आमची एक राईड राहिलेली रसशिवली, तर ती भेटते का बघण्यासाठी आपण आता त्या राईड पाशी चाललोय. तर मिळाली तर खूपच मस्त, तुम्हाला त्याचे एक्सपिरियन्स दाखवतो मी. नाही मिळाली तर चला, आपले पैसे वेस्टच गेले. पण जाऊ द्या, आपण बघूया राईड मिळते का नाही. चला, तर फायनली आपल्याला भेटलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपले हे क्लिअर करतात आणि आपण इथून त्या पलीकडच्या साईडला जाणार. आता मला पण बोलवलेलं आहे. डर नहीं लगता मेरा? बहुत ज्यादा. क्या बोलते हो, तू जाओ क्या नहीं? पकड़ो आप. हाँ? नहीं, किस बात का डर है? हाँ जी भाई, ये हमारे ट्रेनर साहब यहाँ पे. थैंक यू, इन्होंने अपना वीडियो निकाला है. आता आपण चाललो आहे कुठं, हडंबा टेम्पल मध्ये चाललेलो आहे आणि फुल ट्रॉफिक आहे. तुम्हाला जर इथून कुठे फिरायला जायचं असेल लोकल मध्ये, तर तुम्ही सकाळी जरा लवकर निघा, कारण की मग पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे सकाळी जरा लवकर निघा. आम्ही जरा लेट झालो कारण की आम्हाला हॉटेल चेंज करायचं होतं. ऍक्च्युली पहिल्या हॉटेलमध्ये आज हे नव्हतं, रूम्स नव्हत्या ना, त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये आम्ही आज हे केलं, शिफ्टिंग केलं. त्याच्यामुळे आम्हाला लेट झालं. तुम्ही लवकर निघा, नाहीतर मग सगळं बघायला भेटणार नाही तुम्हाला. तर मित्रांनो, हा हडंबा टेम्पलचा एंट्री पॉइंट आहे. तुम्ही बघू शकता. काय हडिंबा टेम्पल, सॉरी माझं चुकलं, हडिंबा टेम्पल आहे त्याचा एंट्री पॉइंट आहे. आम्ही आता हडिंबा टेम्पलच्या मार्केटमध्ये, तुम्ही बघू शकता मार्केट आहे. आणि हडिंबा टेम्पल आम्हाला अजून गावलंच नाहीये कुठे आहे काय माहिती. हे बघा, नंतर इथं दुसरं मॅगीशिवाय जास्त काय मिळतच नाही. हा, हिला काय आवडलं, सगळं आवडतंय बघा. हिला आता हे आवडलंय. आणि घालणार कुठं ते प्राइस विचार. ते पण चांगलं आहे, पण हे फक्त 1200 आणि चेहऱ्यावर 12 वाजले. 1200 रुपये ऐकून इकडे बघून चेहरा दाखव. वाजले 12. मुंबईमध्ये खूप फिरते, त्यामुळे मला प्राइसचं माहिती असतं. ये देखो, ये आंटी ने हमको 20 में दिया. हाय करो आंटी. ये ले लो आपको ग्लास. थैंक यू. आपने मेरे को घाटा डाल दिया. आंटी, और जाते समय अच्छा लगेगा और 2 लेंगे. काय आहे इथं, कसं लागलं, कसं होतं, म्हणजे टेस्ट कशी. ह्याचं नावच विचारलं नाही आपण. हा, चेरी आहे. ओके, ती आपण पानामध्ये टाकतो ती. बघा, इथून वरती जायचं, मग हडिंबा टेम्पल मिळेल. इथे ऍक्टिव्हिटीज आहेत थोड्या बारक्या मुलांच्या वगैरे. तुम्ही या बघू शकता. ते आपल्या इथं पण भेटतं तसंच आहे. चेरी खाते, चेरी. याला काय म्हणतात, यॉक. मी अभी करके आए, ड्रेस करके आए. अरे इथं गेम आहे. आणि हा गेम पडतच नाही, कुणाला पण पडत नाही. मी अनुभवलंय हा गेम आपल्या इथं पण. मस्त
पैसे आहेत का काय? खाण्यासाठी स्पेशल मुंबईची पाणीपुरी. तर मित्रांनो हडिंबा टेम्पल आलेला आहे आता. हे आहे हडिंबा टेम्पल. बघू शकता खूप जुनं टेम्पल आहे. क्राऊड पण खूप आहे. झाडं केवढी मोठी आहेत बघा. ते काहीतरी वेगळं वाटतंय. हे आहे चेरी. आम्ही घेतली आणि मस्त लागली. थोडी आंबट आहे चव पण मस्त आहे. क्राऊड पाहू शकता खूप क्राऊड आहे. जिकडे पाहिजे तिकडे क्राऊडच आहे. जिकडे पाहिजे तिकडे मॉलचे छोटे छोटे. इकडे पण पहा फिरसे चेरी संपली ना. संपली. तर आम्ही आता पान घेतलेलं आहे आणि हिने एक खाल्लेलं पण आहे. आणि व्हिडिओ काढायचा होता पण पान खाऊन टाकला आधी त्याच्यामुळे काय काढता नाही आला आम्हाला व्हिडिओ. आता बघा इथे यॉक राईड पण आहेत पण आम्ही कालच घेतले त्याच्यामुळे आम्ही नाही घेणार आज. डबल खर्च करायला काय आम्हाला जास्त नाही झाले. इथे बघा यॉक राईड हे खेळाचे प्रकार आहेत वेगवेगळे. तुम्हाला जर खेळायला आवडत असेल असं काही तर इथे या नक्की. हे बघा ही शॉपिंगची दिवाळी. आता आम्ही चाललोय घटोत्कच टेम्पल असंच काहीतरी आहे. नाव जरा चुकलं असेल तर समजून घ्या. घटोत्कच जी का स्थान. तर हे बघा ड्रायफ्रुटचं इथे शॉप आहे. आपल्या इकडे पण असतं पण इथं कसं आहे हे नॉर्मल काजू आहे ते सॉल्टेड आहेत. हे किवी आहे. हे ब्लूबेरी आहे. आम्ही आता ज्या खाल्ल्या और त्या या रेड बेरी असं बरंच काय. चेरी आहे मनुके आहेत काजू आहेत बदाम आहे सगळं. असे सगळा सुकामेवा आहे. काजू घ्यायचे. काजू कसे आहेत भैया? काजू 300 का सर जी. 300 के. हे 300 कितना ग्राम है? 800 ग्राम. 800 ग्राम है. और ये सॉल्टेड वाला 350 का. 350. ये कितना ग्राम है? सेमी रेट है. सेमी रेट और 800 ग्राम. तर काय काजू घेता फक्त हे दोनों दे दो भैया. तर आता आम्ही काजू खरेदी केलेत. मस्त आहेत काजू दिसायला तरी. खाल्ले पण आम्ही एक. चला बाय बाय भैया. लय गाठा केला हो मी तिला. ते खाली चेरी आम्ही घेतली ती मधली 30 रुपयाला आम्ही 20 रुपयाला घेतली. आणि आता इथे विचारलं तर हे बोलतात 50 रुपयाला तेवढीच चेरी. लय गाठा केला. लय गाठा केला आम्ही तिचा. आता त्याच्यामुळे आम्ही तिच्याकडून अजून एकदा घेणार आहे पण आता 30 रुपये देऊ आपण तिला. फायनली आम्ही आलो आहे आंटीकडे आणि आंटीकडून आम्ही चेरी घेणार आहे. आंटी आपको 20 देना है ना इसलिए. 30 आपने हाँ 30 हाँ. आज मेरे को अभी 30 ही देने आए हैं हम. अच्छा. अभी 30 ही देने आए हैं हम. आपका नुकसान हो गया इसलिए डबल लेके और 30 रुपए एक्स्ट्रा देने आए. 10 रुपए एक्स्ट्रा देने. पक्का दे दो खाने में अच्छा लगे. आपने सब 50 का दे रहे. हाँ सब 50 का ऊपर दे रहे. उसका फिक्स रेट 50 का. हमारे लिए मैंने अभी एक और पेटी लाई तोड़ के. बहादुर ला रहे लग रहे ना हमारे हाँ. नीचे में. ये देखो फ्रेश वाली और लाई है. नहीं अच्छा. वो मैं फ्रेश वाला देती हूँ और देख रहे हो मार्केट का. वो सोचे कि महंगा दे रहे हैं. नहीं खड़े जा रहे हैं. हाँ 50-50 तो सब गाय मार्केट से आ रहा है. वो खरीदे वो अच्छा लग रहा है. हाँ हमने भी ऐसे किया. ऊपर जाके देखा 50 रुपया है. आप 20 रुपए में दे रही है 30 रुपए में दे रही है. कीमत से ना हमको. हाँ वो भी है. अच्छा है पर आपका रेट अच्छा है. चेरी आवडली म्हणून अजून चेरी आणायला गेले. एक्स्ट्रा चेरी परत घेऊन आली आहे 50 रुपयाची. चेरीच जवळजवळ आम्ही 70-80 रुपयाची चेरी 100 रुपयाची चेरीच खाल्ली आहे. मित्रांनो आता आपण निघालेलो इथून हडिंबाडीमधून. तुम्ही पाहू शकता खूप वादळ आले का हवा सुटलेली आहे. चक्रीवादळासारखी खूप हवा आहे आणि चक्रीवादळ आलं का असं वाटतं. थंड हवा असं वाटतं पाऊस येईल. ढग पण आलेले आहे. खूप आता पाऊस येतो. रिच हाय हॉलिडे या कंपनीला व्हिजिट करा किंवा त्यांचा मी नंबर मेन्शन करतो त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ते एक बेस्ट ट्रिप तुम्हाला प्लॅन करून देतील. आणि आजचा व्लॉग इथेच संपवतो. बाय. स्टे ट्यून. नेक्स्ट व्लॉग साठी तयार राहा.